मी नेहमी सांगत आलो आपल्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या, 100%. उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा. मी काय देश तोडायचा विचार नाही करत आहे, पण पहिल्यांदा सगळेच जण. आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया ना, की नरेंद्र मोदी आत्ता काय त्या तुमच्या स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये काहीतरी बजेट आलं, बरोबर? प्रत्येकाला कोणच्या या राज्याला इतके कोटी, या राज्याला इतके कोटी. सर्वाधिक पैसे हे गुजरातला आहेत आणि उत्तर प्रदेशला आहेत. माझा आक्षेप तर ह्याच गोष्टींसाठी आहे ना. तुम्ही जर माझी सगळी जर अगोदरची भाषणं ऐकली तर त्याच्यावरती माझं हेच म्हणणं होतं की या देशामधल्या प्रत्येक राज्य हे नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांनी समान पद्धतीने पाहिलं पाहिजे. उद्या ते म्हणतात ऑलिम्पिक्स आणायचे गुजरातमध्ये, देशातलं सगळ्यात मोठं स्टेडियम बांधायचं आहे गुजरातमध्ये. असं कसं करून चालेल? बाय उद्या समजा मराठी पंतप्रधान झाला आणि त्यांनी समजा महाराष्ट्रामध्ये पण अशा प्रकारच्या गोष्टी आणायच्या केल्या तर मी त्याला विरोधच करीन. कारण तुमच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान राज्य असलं पाहिजे आणि ती गोष्ट होताना दिसत नाही आपल्याकडे. आणि त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा नाही, त्याच्यावरती बोलायचं नाही. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं, ते गेले का ते? हां बोला. मी जर तर वरती बोलत नाही. मी बऱ्याच वेळा नरेंद्र मोदींचं कौतुकही करताय आणि टीकाही करताय, याच्यातून नक्की संदेश काय आहे? ज्या चांगल्याला चांगलं म्हणावं, वाईटाला वाईट म्हणावं. कळलं का? त्याचा युती आणि आघाडीशी काही संबंध नसतो. सर आपल्याला पाहायला गर्दी होते, ऐकायला गर्दी होते, त्याचं मतामध्ये परिवर्तन होत नाही. काही ठिकाणी आपल्याला जागा मिळतात, अगदी विधानसभेलाही चांगल्या जागा मिळाल्या मधल्या काळामध्ये, महापालिका मिळाल्या, पण हे टिकत का नाही, राहत का नाही? त्याच्या मागचं काय घडलं? आता तर जन्माला आला पक्ष 18 वर्ष झाली. 18 वर्ष झाली. काँग्रेसचं बघा ना काय झालं होतं. त्याने तर 65 वर्ष राज्य केलं हो या देशावर. ते जर समजा 44ला येतात, तुम्ही माझं काय घेऊन बसलायत? काय असतात काही बघा, लाटा येत असतात, वेव्ज असतात, त्यावेळेला लोक त्या गोष्टींचा विचार करत असतात, परत येतात. परत तुम्हाला या विधानसभेला दिसेल, निश्चित दिसेल. आणि काही दिवसांमध्ये आपल्यावर आता पर्सनली टीका होताना पाहायला मिळते. म्हणजे विरोधी पक्षातले जे नेते आहेत, विशेषतः संजय राऊत असतील, आता आंबेडकरी पण म्हटले की तुम्ही सुपारी बाहेर आहात किंवा काय मी म्हटले की तडजोडीचं राजकारण आहे राज ठाकरेंचं. काय अजून मी बोलायला सुरुवात नाही केली. आता जेव्हा मी बोलायला सुरुवात करीन ना त्याला बघू कोण कोण किती किती काय काय बोलते ते.